नमस्कार, मी आपला मित्रजीत, ॲडव्होकेट रणजितसिंह घाटगे या नावाने तुम्ही मला ओळखता. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना बऱ्याचदा बऱ्याच मित्रमंडळींना, परिचित लोकांना नेमकं वागण्याचे अर्थ कळत नाहीत किंवा नेमकं काय पद्धतीने जडणघडण या व्यक्तीची झालेली आहे हे समजत नाही. आध्यात्मिक क्षेत्रातली ज्या ज्या व्यक्ती असतात, त्या कोणत्या पद्धतीने त्यांचा प्रवास झालेला आहे, हा बऱ्याचदा समजून येत नाही. त्याची समानता आहे. सगळीकडे तुम्ही पाहिलंत तर तो एकाच पद्धतीने झालेला असतो. तुमच्या लक्षात येईल. इथे सगळा प्रवास उलगडून सांगणार नाही, परंतु 1995 पासून 2013 या कालावधीच्या दरम्यान मी 12-13 वेळेला डायरी ज्याला म्हणतात, ती 12-13 वेळाच इतक्या संपूर्ण कालावधीमध्ये लिहिलेली आहे आणि ती क्षणस्थ या नावाने मी प्रसिद्ध करणार आहे. म्हणजे काही मित्रांच्या या आग्रहातून. तर तत्पूर्वी चित्रफितीच्या माध्यमातून हा क्षणस्थ हा जो भाव आहे, हा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि दैनंदिनी ही अत्यंत व्यक्तिगत खरं म्हणजे बाब असते, परंतु आपल्या समोरून आता काय लपवणार हा भाग आहे. वाचूया, ऐकूया. पहिला दिवस आहे 27 डिसेंबर 1995. आपण जे काम करतो त्याच्या सफलतेचा प्रामाणिकपणाने काम करण्याशी संबंध असावा. निष्काळजीपणा दाखवल्याने दुसऱ्यास फायदा झाला. 65 पैशांचे स्टॅम्प्स गहाळ झाले. नियोजन नसेल तर कामे बिघडतात. पहा. पुढचा दिवस 28 डिसेंबर 1995. मी ज्याला नियोजितपणा म्हणालो त्यासाठी हा शब्द अयोग्य वाटतो. मी ज्या पद्धतीने जाऊ इच्छितो अगदी त्याच पद्धतीने माझ्याबरोबर दुसरा कोणी येईलच असे नाही. नियोजनात दुसऱ्या कोणाचे तरी येणे सामील असेल तर ते कोलमडेल. तरीही असे वाटते की नियोजन म्हणजे काही करण्यापूर्वी विचार करायला पाहिजे. ही सवय लावून आता घ्यायला हवी. काही करण्यामागे उद्देश असावाच लागतो, नाहीतर ते कार्य असफल होईल. डायरी लिहिताना दिवसभरातील घटनांचा किंवा चांगल्या वाईट प्रसंगांचा नव्हे, तर त्यांच्या चांगल्या वाईट संदर्भांचा, मानसिकतेचा गोषवारा घ्यावयाचा आहे. किमान सध्या तरी स्वतःचे मार्गदर्शक आणि मित्र व्हावयाचे असेल तर यासारखा चांगला उपाय नसावा. डायरी नियमितपणे लिहायला हवी. चांगली सवय जडेल. झोपण्यापूर्वी फार तर 15 मिनिटे द्यावी लागतील, पण तो प्रश्न नाही. अक्षर सुधारले पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत याचा अभ्यास केलाच पाहिजे. अभ्यासाशिवाय काही प्रतिक्रिया व्यक्त करणे नाही. त्रास होतो. ओम. पुढचा दिवस 29 डिसेंबर 1995. काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते काय? असेल. मनस्वास्थ्य निश्चितपणाने नाही. आणि गमावले नाही आनंददायक आहे. मैत्री, प्रेम आणि विश्वास या संलग्न असल्या तरी भिन्न गोष्टी आहेत. कोणावरही आणि कशावरही झटकन विश्वास टाकता कामा नये आणि प्रतिक्रिया देताना सावध असले पाहिजे. प्रतिक्रिया हे हत्यार आहे. शस्त्रक्रिया ज्याने करता येते आणि घालता येतो घावही. मला घाव भरावयाचे आहेत. तेव्हा प्रतिक्रिया मग ती शाब्दिक असो वा कृतीतून जपून करण्याचा प्रयत्न करायला किंवा व्हायला हवा आहे. स्वतःच्या हृदयात एका स्थिर आनंदाचा शिरकाव व्हायला हवा, जितका झाला आहे तो टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. अजूनही शांतीच्या स्थैर्याच्या मार्गावरचा प्रवास सुरू आहे. एक दिवस जेव्हा सगळ्या जगावर प्रेम आणि एकतेचा अनुभव होईल, तेव्हा कदाचित हा प्रवास संपेल किंवा आयुष्य आता हळूहळू ही आपुलकी तयार होते आहे. मला याहीपेक्षा एका स्थिर शांतीची, आनंदाची आवश्यकता आहे. अक्षर सुधारतंय बहुतेक. काय ठरवलं होतं आणि काय लिहिलं कुणास ठाऊक, पण आता जास्तीत जास्त नैसर्गिक आणि मूळ स्वभाव जगण्याचे ठरवले आहेच. तेव्हा काही न ठरवता लिहिले जाते आहे हे चांगले आहे. या ठरवण्याशी नेहमीच्या व्यवहारी नियोजनाचा काही संबंध नाही. काय सरकार? नाहीतर परत गफलत व्हायची. आता स्थैर्य लाभले तर बाहेरच्या आनंदाला आणि उन्नतीला अर्थ आहे. आत स्थैर्य लाभले तरच बाहेरच्या आनंदाला आणि उन्नतीला अर्थ आहे. लौकिक यश मिळवेल, पण चांगल्या लोकांचा संग्रह हा मात्र आतून केला पाहिजे. पहा. 1 जानेवारी 1996.
मला जे काही मिळवायचे आहे ते जवळ येत आहे. अजून जागेचा प्रॉब्लेम मध्ये तसाच आहे. काहीतरी केले पाहिजे. टायपिंग क्लास जॉईन करायला पाहिजे. पाहूया वेळ काय ॲडजस्ट करता येतोय ते. कार्नेजीचे पुस्तक फारच उपयुक्त आहे. मला माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवले पाहिजे. फारच वाढतो बोलताना. माझं सगळं झाल्यावर लक्षात येतं. पण मोठा आवाज म्हणजे मोकळ्या मनाचं लक्षण आहे असं म्हणतात. जाऊ दे. नाहीतरी नैसर्गिक जगायचं ठरवलंच आहे. 2 दिवस खंड पडला. वाईट लक्षण. नियमितता हवी. आता ही हवी पाहिजेची भाषा बदलूया उद्यापासून. सरांना मशीन आणायला येऊ का हे विचारायचे विसरले पुस्तक वाचण्याच्या नादात. बरं, सध्या टायपिंग क्लाससाठी विचार काय? शुक्रवारी चव्हाणला भेटले पाहिजे. परत पाहिजे. जाऊ दे. उद्या पाहू. 2 जानेवारी 1996. काय लिहू? बरंच लिहायचं असतं तेव्हाचा प्रश्न. कदाचित. धनुबरोबर पुन्हा नवी एकांकिका. इंटरेस्टिंग. करूया. जाऊ दे. जास्त काही नकोच. सकाळी लवकर नव्हे, लवकर उठायचे आहे. 4 जानेवारी 1996. चांगलं वाईट माझ्या मनावर असतं. माणसाची विचारशैली एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट बनवते. त्यामुळे आजचा दिवस चांगला होता की वाईट याला मुळात अर्थ नाही. तो चांगलाच होता. नेहमीच असतो. वाद घालण्याच्या सवयीस आवर पडत आहे. तसे म्हणणे धाडसाचेच होतंय. कारण तशी सवय म्हणून ती नाहीच. पण तापटपणा जाईल असे वाटत नाही. आणि घालवावा का? चुकीच्या गोष्टीबद्दल जर तुमच्या मनात चीड निर्माण होत नसेल तर तुम्ही तुमच्या तत्वांशी सरळ तडजोडच करत असता. आणि तत्व स्थापित करणाऱ्याला ते मोडण्याचा अधिकार नाही. पण रागीटपणा माणसं जमवण्याच्या छंदात अडथळा निर्माण करत आहेत. मग काय तर चुकीची भरपूर माणसं जमवण्यापेक्षा मोजकी पण योग्य माणसं जमा करणे हे बरोबर उत्तर होऊ शकेल. मग तत्वाशी तडजोडीचा प्रश्नच राहणार नाही. 5 जानेवारी 1996. फार अभ्यास केला पाहिजे. माणसे ओळखणे, त्यांची मने जाणणे आणि त्यास योग्य तसे वागणे फार कठीण काम आहे. त्या अभ्यासानेच साध्य करता येईल. कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे चांगल्या संभाषकाचे लक्षण आहे. किती सुंदर वाक्य आहे. एखाद्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याबद्दल माहिती असणारा त्याच्यासारखा तोच फक्त. कमीत कमी बोलण्याची सवय लावावी लागेल. त्याशिवाय जास्त विचार करता येणार नाही. आणि स्वतःबद्दल बोलणे तर पूर्णच बंद. मी, माझा, माझ्यासाठी, माझ्याकडून सगळे अहंभावी शब्द बंद. विसरले पाहिजेत. विसरावेत. कमी बोलणे म्हणजे स्वतःबद्दल कमी बोलणे, दुसऱ्याबद्दल जास्त ऐकणे. Then let us try the way to be a good listener. Good night. डेल कार्नेजी जिंदाबाद. बोलण्याचा जवळचा संबंध प्रतिक्रिया व्यक्त करण्याशी आहे. भगवद्गीता परत एकदा नीट नव्या संदर्भातून वाचली पाहिजे. वेळ काढू. ओम. 6 जानेवारी 1996. जे ठरवतो ते केले तर ठरवण्याला अर्थ असतो. करण्यात अडचणी येतात. आल्या पाहिजेत. त्यात अनपेक्षित काही नाही. माणसे जमवण्याच्या नादात काही चांगले बोलायला जावे आणि स्तुती पाठक झाल्यासारखे आज मला वाटले. खरोखरच काही जाणवलं असतं आणि बोललो असतो तर प्रश्न वेगळा होता. पण खुशामत करणे चांगले नाही. त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. प्रतिक्रियापूर्वी विचार करणे महत्त्वाचे आहे. समोरच्या माणसाला आपण स्तुती करतोय असं वाटता कामा नये. एक प्रश्नांची साखळी बनवता आली पाहिजे. ज्यायोगे समोरच्याला स्वतःबद्दल बोलायला भाग पाडता येईल. नियंत्रणाची गरज मोहाच्या विशिष्ट क्षणी असते. त्यावेळी जास्त काळजी घ्यायला हवी. मोह खरोखरच सर्व दुःखांचे कारण आहे. पण फार काळजी करण्याचे कारण नाही. मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येते. नाहीतर मग माझ्या आत्मविश्वासाला अर्थ राहणार नाही. यश अपयशात स्थिर राहण्यातच शांतीचे रहस्य आहे. काही बारीक सारीक गोष्टीत जमतंय. पण मोठे यश अपयश आपल्यास मिळत नाही तोवर खरी कसोटी लागणार नाही. यशाच्या धुंदीची कार्यप्रेरणेशी
गफलत होता कामा नये. कार्यप्रेरणा ही शांतीतूनच घ्यायची आहे. शांततेच्या काळातच कलेच्या विविध अंगांचा विकास झाला होता हा इतिहास आहे. मग हे मानवी मनाबद्दल खरे का असणार नाही? असलेच पाहिजे. ओम शांती शांती. कार्यप्रवण करणाऱ्या इतर काही गोष्टी असतील तर त्यांचा शोध घ्यावा लागेल. दैनंदिनी आता सूचनावहीचे स्वरूप घेत आहे. कशातही अडकून पडता कामा नये. यानंतर गुरुवार दिनांक 11 फेब्रुवारी 1996 ला लिहायला बसलो पण लिहिलं काहीच नाही. एक अचिंत अवस्था निर्माण व्हायला लागते. त्यानंतर थेट लिहायला बसलो ते 30 जुलै 2004 ला. अनियमितता हाच इथे नियम आहे. न असतो विद्यते भावो न अभावो विद्यते सतः. सत म्हणजे सत्ता, सत्ता म्हणजे विद्यमानता म्हणजे असणे. अर्थात सत्ता म्हणजे नसणे नव्हे, पण असण्याची जाणीव नसणे. खरे काय? मी असल्याची जाणीव म्हणजे सत. मी म्हणजे हा स्व जिथे आहे तिथे अभाव नाही याची जाणीव म्हणजे सत. अर्थात स्वशिवाय जे आहे ते असत आहे, ते सतत नष्ट होत आहे, त्याचा सातत्याने अभाव होत आहे. म्हणून अनियमितता हाच इथे नियम भासतो. हीच माया. असत्यचा पडदा. स्व नाही असा अविश्वास. म्हणून आधी स्व आहे, मग स्व नित्य आहे, स्व सर्वत्र आहे, स्व नित्य नूतन आहे, स्व सनातन आहे, स्व आहे, मी आहे, फक्त आहे, सर्वत्र सर्व काळ, फक्त विद्यमान. यानंतर 7 डिसेंबर 2007 सकाळी. शंका, संशय हेच भयाचे जनक आहेत. त्यातून जन्मते सुरक्षिततेची गरज. मग ती सुरक्षितता भावनिक असो, आर्थिक वा अन्य. ही भावनाच मायेला जन्म देते, जी स्वला विसरायला लावते, कर्म करायला भाग पाडते. कर्म म्हणजे कर्तव्य कर्म नव्हे, तर फलेच्छा ठेवून केलेले कर्म. त्या कर्माला ना साधन सूचितेची चाड असते, ना परिणामांचे भान, ना आपल्या सार्वत्रिकतेचा विचार. हा विचार किंवा हे तारतम्य की शरीराचा एक अवयव दुखावला गेला तर त्याची कळ अन्य अवयवांपर्यंतही पोचतेच. इथेच चालू होतो पापपुण्यांचा पूर्वसंचिताचा दुष्ट प्रवास. जन्म, जरा, मरण या साऱ्या दुष्टचक्राचा जनक शंका, संशय. दुसऱ्या भाषेत अश्रद्धा. ही अश्रद्धा सुद्धा स्वतःचाच आविष्कार आहे. पण म्हणून काही हा संशय म्हणजेच स्व नव्हे, ते त्याचे केवळ मायेने पडलेले प्रतिबिंब मात्र. तो संशयही स्वप्रमाणेच केवळ विद्यमान राहत नाही, तर स्वला वरील दुष्टचक्रात अडकविण्याचा भास निर्माण करतो. परंतु जेव्हा संशय सर्व शंका नष्ट होतात, मन बुद्धी स्ववर श्रद्धा ठेवून शुद्ध होतात, तेव्हा माया उरतच नाही. मग बुद्धी नव्हे तर शंकारहित शुद्ध मन व शुद्ध बुद्धी म्हणजेच स्व, म्हणजेच आत्मा, म्हणजेच परमात्मा. म्हणून धैर्याने संशय दूर करावा. परमात्म्यामध्ये श्रद्धा ठेवावी. आपली कर्मे आपोआप मुक्त होते, पापपुण्याच्या दुष्टचक्रात न अडकता. 7 डिसेंबर 2007 ला सायंकाळी. मग ही गोष्ट सत्य आहे की अश्रद्धा संशयाची जनक आहे. परमात्म तत्वावर श्रद्धा, आपल्या स्वच्या अस्तित्वावर श्रद्धा, अर्थात स्वविद्यमान होता आहे व राहील ही शाश्वत श्रद्धाच त्यावर उतारा आहे. जेव्हा श्रद्धा निर्माण होते तेव्हा मायेचे चक्र दूर होते. माया दूर होताच श्रद्धाही नष्ट होते. तिच्या अस्तित्वाची गरज उरत नाही, कारण तोवर स्वचेच साक्षात अनुभूत झालेले असते. हाच साक्षात्काराचा क्षण, तो जोवर गवसत नाही तोवर या श्रद्धेचा आधार. स्वला शोधण्याची साधना मग कोणत्याही पंथाची, संप्रदायाची, परंपरेची असो, श्रद्धा त्या साधनेचा आधार आहे. स्वचे अस्तित्व स्वयंभू आहे, परंतु मन आणि बुद्धीला त्याचे दर्शन संशय असताना अशक्य आहे. ही श्रद्धाच काय ते करू जाणे. काय तेवढी श्रद्धा निर्माण होण्याइतका धीर ते परमात्म तत्व मला देईल? निसंशय. ते धैर्य आहे, म्हणून तर स्व नित्य विद्यमान असल्याचा नित्य अनुभव आहे.
काही अपवाद वगळता. भले, पण अध्यात्मात अपवादाने नियम सिद्ध होतो का? पुन्हा प्रश्न. तीच शंका, संशय साधनेमध्ये शंकेला हे स्थान आहे. श्रद्धा हे तेव्हा तेव्हा तिचे उत्तर आहे. जसे नेती नेती. फारच भरकटलो. पुन्हा त्यात दुष्टचक्राची भीती. महत्वाची म्हणून शंका उपस्थित करा. पुन्हा भय. ना श्रद्धा, न विश्वास, न जाणीव. केवळ प्रत्यक्ष अनुभूती हाच खरे तर आधार. कसला संशय, कसली श्रद्धा, दोन्हीही तितक्याच खोट्या. जुळ्या बहिणीच जणू. स्वचे अस्तित्व पूर्णपणे स्वयंभू आहे. स्वतःच पूर्ण आहे. तो श्रद्धेसह कशावरही अवलंबून नाही. तो फक्त आहे सर्वत्र सर्वकाळ. थेट 10 मार्च 2013. पुनश्च हरिओम. 7/12/2004 म्हणजे 8 वर्षे 3 महिन्यांचा विश्राम. स्वतःशी पुन्हा बोलावंसं वाटतंय, लिहावंसं वाटतंय परत एकदा. मध्ये भेट व्हायची, पण हे लिहिले नाहीस कधी. कोणत्या व्यापात सापडलास? आता स्वतःला वेळ दे. खूप राबलास, खूप कष्टही केलेस, पण काय मिळाले? न प्रेमाचे 2 शब्द, ना आपुलकीचा श्वास. प्रत्येक जण आपापले आयुष्य जगत आहे. तेथे दुसऱ्याचे आयुष्य जगायला वेळ कोणाला आहे? मग तू कोणाचे आयुष्य जगलास? स्वतःचे की आणखी कोणाचे? अधेमध्ये होणाऱ्या भेटी चालूच आहेत. एक सलगता यायला वेळ जातोय, पण संसारात राहूनही साधना शक्य होईल. केवळ सातत्य ठेवल्याने. आज फार सोपं करायचं ठरवलं आहे. किती वेळ वाटतंय की काय उद्देश आहे या सगळ्याचा? काय प्रयोजन आहे? या सगळ्यांची उत्तरे परमात्म्याने मला देऊन ठेवली आहेत. सगळ्या जगाला, किमान जिथे माझा स्पर्श होईल तेथे ती परत करायची आहेत. साधना, आरोग्य साधना आणि ज्ञान साधना. मन आणि शरीर यांचे आरोग्य राखण्याची साधना सतत करावी. मनाचं आणि शरीराचं आरोग्य राखण्यातून निर्माण झालेली ऊर्जा स्वतःचं आणि समाजाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरावी. या सर्वांच्या माध्यमातून व्यष्टी आणि समष्टी यांचं पूर्णत्व साध्य करावं. पूर्णत्वास प्राप्त होणे हाच खरा आणि एकमेव उद्देश आहे. हाच खरा धर्म आहे प्रत्येक सजीवाचा. जडामध्ये असलेल्या कंपनांचा आणि सजीवात असलेल्या चेतनेचा, आत्म्याचा, परमात्म्याचा. व्यष्टी आणि समष्टी हे सर्व त्या पूर्णत्वास प्राप्त होत. आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी सर्व प्राणिमात्रांचा गुरु असलेल्या महाशिवाजवळ ही प्रार्थना. हे गुरुवर्य, सर्वांचे कल्याण हो. प्रणाम. पहा, साधना ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ध्यान ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. डोळे उघडे असताना, डोळे बंद असताना सातत्याने या व्यक्तीकडून समाजाकडे, समाजाकडून सृष्टीकडे, सृष्टीकडून परमात्म्याकडे आपला प्रवास असावा. आणि या प्रवासामध्ये आपण हे लक्षात घ्यावं की आपण आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने आपण परिपूर्ण आहोत. आपल्याला जे जे अनुभूतीला येतं ते परिपूर्ण आहे. स्वतःमध्ये आपण स्वतःला परिपूर्ण करून राहिलेलो आहोत. आणि ह्या पूर्णत्वाचा स्पर्श जो आहे तो तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तो इतरांनाही वाटावा. मला वाटतंय हा प्रवास आपल्याला सर्वांना सुखद झाला असेल. धन्यवाद. खूप आभारी आहे. हा व्हिडिओ आपण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा त्याच्याबद्दलच्या. सबस्क्राईब सुद्धा माझं चॅनल करा अशी विनंती आहे. धन्यवाद.